आज दिनांक 15 आजच सकाळी मी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे की 2 हप्त्यावर HDB फायनान्स कंपनीनं या माझ्या अनिल पाटील या व्यक्तीची गाडी रेपो केलेली आहे। रेपो का केली याचा जाब विचारणार म्हणून मी व्हिडिओ प्रसिद्ध केलतो आणि आता मी फायनान्स ऑफिसच्या दालनात आलेलो आहे। फायनान्सचे साहेब या ठिकाणी आहेत आणि ज्यांनी रेपो केली ते रेपोचे व्यक्ती पण या ठिकाणी आहेत माझ्यासमोर। मी यांच्याशी चर्चा केली, सर्व शहानिशा करण्यासाठी आलो। त्यावेळेला यांनी मला एका डिजिटल मध्ये चूक झाल्यामुळं या व्यक्तीचं नाव या रेपोच्या ह्याच्यामध्ये आलं। या ठिकाणी तो कागद आहे। या रेपोच्या ह्याच्यामध्ये आल्यामुळं या रेपोवाल्यांनी ती गाडी रेपो केलेली आहे। त्यामुळं हा झालेला घोळ हा आता आम्ही या साहेबांच्या समोर बसून घेतलेला आहे। फक्त साहेब मी सांगतो की तमाम जनतेच्या पुढं तुम्ही एवढं सांगा की जो एक डिजिटलमुळे चूक झाली ती चूक परत होऊ नये अशी मी रोज एक नवीन विषयाकडून आपल्याला विनंती करतोय। ती प्रिकॉशन आपण घ्याल का? नक्की साहेब, नक्की नक्की। धन्यवाद सर, तुम्ही नक्की प्रिकॉशन घेताय। आणि रेपो तुम्ही गाडी रेपो केली ती 2 हप्त्यावर केली म्हणून मी तुमच्यावर ब्लेम करत होतो, पण तुमचा दोष काहीच नाही, कारण तुमच्याकडे ऑलरेडी डॉक्युमेंट संस्थेकडे तुमच्याकडे डॉक्युमेंट आलेले आहेत। त्यामुळे ही शहानिशा आम्ही केली आज। आणि या व्यक्तीला जो काय रेपोचा 9,000 रुपये दंड झाला होता तो दंड मात्र आम्ही रिटर्न घेतलेला आहे आणि तो आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की इतर फायनान्स कंपन्यांना की भावानो, तुम्ही काम करत असताना कायद्याच्या चाकोरीत काम करा। चाकोरीत काम करत असताना माझा संपूर्ण पाठिंबा फायनान्स कंपन्यांना असेल, पण जनतेला पण माझी एक विनंती आहे, आपण फायनान्स घेतलंय म्हणल्यानंतर फायनान्स भरणं हे पण आपलं कर्तव्य आहे। ते फायनान्स जर चुकीच्या पद्धतीने वसूल करत असतील तर मी तुम्हाला मदत करेन, पण फायनान्स तटवून तुम्ही फायनान्स कंपन्यांना जर बात करायला लागला तर उद्या चांगल्या लोकांना फायनान्स मिळणार कसं? त्यामुळं आपण पण चुका करू नये असं मी विनंती करतोय। आणि आज आम्ही HDB या फायनान्स कंपनीमध्ये येऊन यांचा विषय मार्गी लावलेला आहे। त्याबद्दल या दोघांचेही मी आभार मानतो। धन्यवाद।